लोकसभेला मतदान कमी झालं होतं, त्यामुळे यावेळेला जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं म्हणून तुम्ही काय आवाहन कराल नागरिकांना? मला असं वाटतं की जेवढं मतदान कमी होईल तेवढं त्यांच्या पदरी काय पडेल हे गेल्या 5 वर्षात पाहिलं. मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून एक तर मतदान केलं पाहिजे सगळ्यांनी, म्हणजे हा तर विषय आहेच, पण आपलं मत व्यक्त करणं त्यापासून बाजूला हटणं हा काय पर्याय नाही होऊ शकत. साहेब 48 तासामध्ये अनेक नेत्यांवर हल्ले होताना बघायला मिळतात. महाराष्ट्रात असं कधी झालं नव्हतं मतदानाच्या आधी. हल्ले होताना अनिल देशमुखांवर हल्ला झाला, अपक्ष उमेदवारांवरती पण हल्ले झाले. तुम्हाला आठवत असेल तर माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी असं म्हटलं होतं तेव्हा की जे तुम्ही आजपर्यंत पाहिलं नाही अशा गोष्टी तुम्हाला या निवडणुकीमध्ये बघायला मिळतील, ते बघायला मिळत नाही. साहेब, आपण अभित इथे उभा आहे, महाराष्ट्रात आपले अनेक उमेदवार उभे आहेत. आपण नेहमी म्हणताय की यावेळेस सत्तेत मनसे असेल, कसं परफॉर्मन्स पाहताय? झालं ना, आता सगळ्या निवडणुका झाल्या, आता मतदान झालं. सोबत झाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काल विनोद तावडेंच्या सोबत माहित आहे. भावनिक क्षण होता का अमितजींसाठी? आज तुम्ही मतदान केलं, पहिल्यांदा कुटुंबातल्या व्यक्तीसाठी मतदान करत नाही. निश्चितच वेगळा दिवस होता तुमच्या. माझं मी खूप वेळा मतदान केलंय. अमितसाठी ठाकरेंसाठी मतदान, ठाकरेंसाठी मतदान केलं तुम्ही, चांगली गोष्ट आहे. तुमच्या नावाचं असं पत्र व्हायरल होत आहे आणि फेक पत्र असल्याचं कळतंय. मला नाही माहिती. तुम्ही कुठेतरी सकाळून काहीतरी बातम्या काढताना आम्हाला प्रश्न विचारता, माहित नाही मला. चला, शुभेच्छा.